नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेधच्या आरोग्य यात्रा या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर मी अपॉइंटमेंट घेतली डॉक्टरांची आणि त्यावेळेला डॉक्टर म्हणाल्या की साधारण अर्धा पाऊण तास तरी वेळ काढून ये बरं का. मला लगेच मनात आलं की एवढा वेळ काय बोलायचं आहे या ना. आता बघा, मला कोणत्याही उपचार पद्धतीवर टीका किंवा स्तुती करायची नाही आहे. प्रत्येक उपचार पद्धतीची बलस्थानं वेगळी असतात आणि प्रत्येक उपचार पद्धतीला मर्यादासुद्धा असतात. माझी आरोग्याकडे किंवा औषधमुक्तीकडे वाटचाल कशी होत गेली एवढंच मला सांगायचं आहे. तर खरं सांगू का, मी कधीच होमिओपॅथीची औषधं घेतलेली नव्हती. माझ्या माहेरी होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणारे असे डॉक्टरच नव्हते, किंवा खरं सांगू का, ते असे असतील कोणी होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणारे डॉक्टर तर ते आम्हाला माहिती पण नव्हते. लहानपणापासून ना आयुर्वेदिकच औषधं घेतली, पण ॲलोपॅथीमधली अँटासिड्स आणि पेनकिलर खाऊन आणि आयुर्वेदिक काढे, चूर्ण, चाटणं खाऊन आणि पंचकर्म करून मी अक्षरशः कंटाळलेले होते. होमिओपॅथिक डॉक्टर खूप प्रश्न विचारतात, एवढंच अगदी बेसिक मला माहिती होतं. आणि हे जे प्रश्न असतात त्यावरून माझ्या आईला मी होमिओपॅथी उपचार पद्धतीची खरं तर चेष्टा करतानाच ऐकलेलं होतं. कारण तिच्या क्रॉनिक सर्दीसाठी तिने एकदा होमिओपॅथीचे उपचार घेतले होते. आणि खरं सांगू का, या साबुदाणा गोळ्यांचा कितपत उपयोग होईल याविषयी मी सुद्धा साशंकच होते. पण माझी डोकेदुखी इतकी वाढली होती आणि मला माहिती असलेले सगळे उपचार माझे करून झालेले होते. हे थोडे वेगळे उपचार होते, म्हटलं चला हे पण करून बघू. आणि मी गेले डॉक्टर जोशींकडे. कधी दुखतं डोकं तुझं, डॉक्टरांनी विचारलं. मी माझी डोकं कधी कधी दुखतं याची जी माझी यादी होती ती त्यांना सांगितली. मग त्या म्हणाल्या, बरं, डोक्याचा काही एखादा विशिष्ट भागच नेहमी दुखतो असं आहे का? मी म्हणाले, नाही, असं तर काही नाही, विशिष्ट भागच दुखतो असं नाही, पण जेव्हा डोकं दुखतं तेव्हा ते असं अर्धच दुखतंय असं वाटतं. बरं, डॉक्टर म्हणल्या, मग आता डोकं दुखणार असं तुला आधी कळतं की एकदम अचानकच दुखायला लागतं? मी म्हणाले, एकदमच दुखायला लागतं. खरं सांगू का, ते नेहमी दुखतच असतं. कधी कधी थोडं जास्त दुखतं, कधी कधी कमी दुखत असतं. आणि मग ना डॉक्टरांनी एक गुगली टाकली. त्याने विचारलं की जेव्हा डोकं दुखतं तेव्हा आणि त्याच्या आधी कोणते विचार चालू असतात तुझ्या डोक्यात? मी ना काही वेळ विचारातच पडले. हा जो प्रश्न आहे तो माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होता. मी अक्षरशः क्लीन बोल्ड झालेली होते. या प्रश्नाचं उत्तरच मला माहिती नव्हतं. ॲलोपॅथिक डॉक्टरांनी असे कधी फारसे प्रश्नच विचारलेले नव्हते. डोकं दुखतंय का? बरं. BP वगैरे चेक करायचे, ह्या गोळ्या महिनाभर घे, एवढंच काय ते बोलणं व्हायचं. आणि आयुर्वेदिक डॉक्टर विचारायचे की काय खाल्लं होतं काल परवा, मग नाडी बघायचे, पित्तदोष वाढला आहे बराच असं म्हणायचे, चाटण द्यायचे, एखादा काढा द्यायचे. आणि खरं सांगू का, त्यावेळेला मला ह्या औषधाने बरंही वाटत होतं. पण जेव्हा अतिरेकी आणि
वारंवार डोकं दुखायला लागलं. मी शिरोधारा, वमन, विरेचन ही पंचकर्मसुद्धा केली होती. पण ना त्यामुळे माझा डोकेदुखीचा जो त्रास आहे तो थोडाफार कमी व्हायचा, नाही असं नाही, पण म्हणावा इतका असा झकास इफेक्ट मला काही त्या पंचकर्माने मिळालेला नव्हता. आणि आता या होमिओपॅथी डॉक्टर मला विचारत होत्या की जेव्हा तुझं डोकं दुखतं तेव्हा कोणते विचार चालू असतात डोक्यात. एक मोठं प्रश्नचिन्ह. मला काही या प्रश्नाचं उत्तर धड देता आलं नाही. तनयाची म्हणजे माझ्या मुलीची शाळा ना आधी दुपारची असायची, पण नेमकी ती त्याच वेळेला शाळेची वेळ बदलली होती आणि ती सकाळची सुरू झाली होती. आणि त्यामुळे मला खूप लवकर उठायला लागायचं. त्यामुळे माझं सगळं शेड्यूल बदलून गेलं होतं. आणि याच कारणावरनं माझं आणि माझ्या नवऱ्याचं काहीतरी वाजलं होतं असं मी साधारण त्यांना सांगितलं. एकंदरीत मला ना कटकट होत होती असं मी त्यांना सांगितलं. आणि हे एवढं सगळं बोलण्यात गेला की खरंच पाऊण तास. आणि मी जी काही माहिती दिली त्यावरून त्यांनी मला औषधं दिली. ती कशी घ्यायची हे पण सांगितलं. आणि औषधं घेऊन मी घरी आले. पण ना घरी आल्यावर सुद्धा माझ्या मनामध्ये ना त्यांचा जो प्रश्न होता, काय विचार करत होतीस डोकं दुखायला सुरुवात होण्यापूर्वी, हा जो प्रश्न आहे तो माझ्या मनामध्ये घोळत राहिला. पुढची गोष्ट ना उद्या. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.